नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण करणारा हा गुन्हा खूपच भयानक आहे। पुण्यात नेहमीच वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती बलात्कार झाला आहे। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडलेली आहे। स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख देखील पटली आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी 8 पथके रवाना झाली आहेत। या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। पीडित तरुणी पुण्याहून फलटणला चाललेली। ती पुण्यात स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले। आरोपीने तरुणीच्या एकटे असण्याचा फायदा उचलला। तो तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये घेऊन गेला। आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले। तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला। त्याने तिथे तरुणीवर अतिप्रसंग केला व तिथून पसार झाला। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे। त्यामुळे अरोरा यांच्या जागी आता अरविंद केजरीवाल हे राज्यसभेत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। दिल्ली विधानसभेत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवालांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नाही। दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद ही आतिश सिंग यांना देण्यात आले आहे। त्यानंतर ते पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याची आवई उठवली होती। मात्र आता संजीव अरोरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे केजरीवाल राज्यसभेत जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे। यावर आम आदमी पक्षाने ही प्रतिक्रिया दिली आहे। संजीव अरोरा लुधियाना येथील उद्योगपती असून 2022 पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत। आम आदमी पक्षाचे लुधियाना येथील आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचे मागच्या महिन्यात निधन झाले। त्यानंतर ही जागा रिकामी झाली होती। या ठिकाणी संजीव अरोरा यांना तिकीट देण्यात आले आहे। पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। पुण्याच्या स्वारगेट एसटी बस स्टँड परिसरात एका पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गुन्ह्यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। आज पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला, तपास कसा सुरू आहे याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे। पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती। त्यावेळी आरोपी तिथे गेला। गोड बोलून त्याने ओळख करून घेतली। कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारले। मुलीने तिला फलटणला जायचे असल्याचे सांगितले। त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असे सांगितले। त्यावर तरुणीने बस इथेच लागते असे त्याला सांगितले। त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की इथे बस लागत नाही, मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की बसमध्ये तर अंधार आहे। त्यावर आरोपीने सांगितले की ही रात्रीची लेट बस आहे, सगळे झोपले आहेत, हवं तर तू टॉर्च मारून बघ। ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करून घेतला आणि दुष्कृत्य केले अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 दिवस उलटून गेले असून या हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। त्याला तात्काळ अटक व्हावी, इतर आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी व इतर मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। कालपासून वैभवी देशमुख, धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलनातही बसले आहेत। याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। गेल्या 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असून यामुळे अख्खं राज्य हादरलं आहे। विविध मागण्यांसाठी कालपासून मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत। या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशा अनेक मागण्या गावकऱ्यांच्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आता हा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे, तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।
मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांच्या OSD आणि स्वीय सहाय्यक म्हणून स्थान नसणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। मंत्र्यांचे OSD आणि स्वीय सहाय्यक ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी 13 नावे या यादीतून वगळल्याने मंत्रालयात व राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे। फडणवीस यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक करत स्वागत केले। मात्र कालच शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या OSD वर गंभीर आरोप केल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी 3 मंत्र्यांची नावे घेतली आहेत। या मंत्र्यांच्या OSD कडून देखील आपणास असाच त्रास झाल्याचे मिटकरी यांनी म्हटले। तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे OSD वकील मोगल यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत। केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या एकत्रित येणारे मुंबईतील पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकाचे कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। या संदर्भात केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून केंद्र सरकारवर कडाडून टीका करण्यात आली आहे। पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकाचे कार्यालय दिल्लीत हलवल्याचा हा जो निर्णय आहे हा निर्णय मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीचा निर्णय आहे असा आरोप त्यांनी केला आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बस स्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली। सुरक्षा रक्षकांच्या केबिन बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो कॉन्डम पडलेत। म्हणजे इथे दररोज अशा घटना घडत असतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला पाहिजे असा सवाल करत वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली। आजच्या या घटनेला जर कोणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षा रक्षकच आहेत। या ठिकाणी 20 सुरक्षा रक्षक असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळे या घटनेमध्ये या सुरक्षा रक्षकांचा देखील सहभाग असू शकतो असा आरोप वसंत मोरे यांनी केला। सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं स्वागत आहे, पण 7वा आरोपी जो खुनी आहे तोच गायब आहे। जगात एवढं मोठं तंत्रज्ञान असताना कृष्णा आंधळे नावाचा खुनी फरार आहे। एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही यावर माझा विश्वास बसत नाही। एक निर्णय OSD ना आणि एक निर्णय मंत्र्यांना, हा कुठला न्याय असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या बोलत होत्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 72 दिवस उलटल्यानंतर या प्रकरणात सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली। कृष्णा आंधळेला पकडून अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत। दरम्यान या प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे। फरहान अख्तर निर्मित डॉन 3 ची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली होती। यामध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग असणार हे देखील रिव्हील करण्यात आलं होतं। मात्र काही दिवसांपूर्वी डॉन 3 रखडला अशी चर्चा सुरू झाली। रणवीर सिंग सप्टेंबर महिन्यात बाबा झाला आणि त्याने त्यानंतर ब्रेक घेतल्याची चर्चा होती, पण आता दिग्दर्शक फरहान अख्तरनेच यावर स्पष्टीकरण दिले आहे। काही महिन्यांपूर्वी डॉन 3 च्या टायटल अनाउन्समेंट नंतर सिनेमाबद्दल काहीच अपडेट आले नव्हते, त्यामुळे सिनेमा रखडला अशा चर्चा झाल्या। पण आता फरहान अख्तरने नुकतेच एका मुलाखतीमध्ये डॉन 3 बाबत अपडेट दिली आहे। तो म्हणाला की डॉन 3 चं शूट ठरलेल्या शेड्यूल प्रमाणेच सुरू होईल। नाही सिनेमा बंद पडला आणि नाही तो रखडला आहे। मी सिनेमा संदर्भातील प्रश्न अजिबातच टाळले नाहीत। डॉन 3 चं शूट याच वर्षी सुरू होणार आहे, तर माझा दुसरा सिनेमा 120 बहादूर या वर्षीच्या शेवटी रिलीज होणार आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। टीम इंडियाने साखळी फेरीत बांगलादेश आणि त्यानंतर पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला। टीम इंडियाने यासह उपांत्य फेरीतील तिकीट मिळवले। त्यानंतर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे। न्यूझीलंडनेही टीम इंडिया प्रमाणे सलग 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघाचा सलग तिसरा विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे। मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे। टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज मायदेशी परतला आहे।
युवा फलंदाज तिलक वर्मा हा दुबईतून भारतात परत आला आहे। तिलक वर्मा हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात नाही, मात्र तिलक वर्मा 23 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये उपस्थित होता। तिलक सह टीम इंडियाचा T20 कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नीही उपस्थित होती। तिलक या सामन्यानंतर आता भारतात परतला। तिलकने भारतात आल्यानंतर महाशिवरात्री निमित्त महादेवाचं दर्शन घेतलं। तिलकने करण शर्मा आणि दीपक चहर सह दर्शन घेतले। तिलकने दर्शनानंतरचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे। हा फोटो श्री बाबुलनाथ मंदिरातील असल्याचं म्हटलं जात आहे।